नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माघ महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि याच महिन्यात येते ती म्हणजे मौनी अमावस्या. 18 जानेवारी 2026 रविवारी ही तिथी येत आहे. शास्त्रात असं म्हटलं आहे की ही फक्त एक अमावस्या नसून स्वतःला आतून शुद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. पण या दिवशी मौन का पाळायचं आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला या दिवशी महागात पडू शकतात? चला, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तर जाणून घेऊया. मौनी अमावस्येचे महत्त्व. सर्वात आधी समजून घेऊया की हिला मौनी अमावस्या का म्हणतात. मौनी या शब्दाचा अर्थ आहे मौन धारण करणारा. पौराणिक कथेनुसार याच दिवशी महर्षी मनू यांचा जन्म झाला होता. असं मानलं जातं की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अमृताचे फळ मिळते. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात याच दिवशी सर्वात मुख्य शाही स्नान होतं. यावरूनच तुम्हाला या दिवसाच्या महत्त्वाची कल्पना येईल. काय करावे आता पाहूया. या दिवशी तुम्ही घरी राहूनही पुण्य कसं मिळवू शकता. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. जर तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर घरच्या अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजळ किंवा काळे तीळ नक्की टाका. यामुळे शरीरासोबतच मनाचीही शुद्धी होते. मौन व्रताचा संकल्प. आजच्या धावपळीच्या जगात पूर्ण दिवस शांत बसणं कठीण आहे. पण प्रयत्न करा की किमान सकाळी स्नान केल्यापासून 2 ते 3 तास तरी तुम्ही काहीही बोलणार नाही. जेव्हा आपण बाहेरचं बोलणं थांबवतो तेव्हा आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. सूर्यदेवाची उपासना. स्नानानंतर तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. त्यात लाल फूल आणि अक्षता टाकायला विसरू नका. दान आणि पितृदोष निवारण. मित्रांनो, अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा घरात अशांती असेल तर या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण करा. या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. उबदार कपडे, अन्न, काळे तीळ किंवा गूळ यांचे दान गरजू व्यक्तीला करा. तुमचं एक छोटं दान तुमच्या आयुष्यातील मोठे दोष दूर करू शकतं. काय टाळावे. पुण्य मिळवण्यासोबतच या दिवशी काही गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट, घरामध्ये कडाक्याचं भांडण किंवा कोणाचाही अपमान करू नका. दुसरी गोष्ट, आजच्या दिवशी तामसी आहार म्हणजेच मांस, मदिरा किंवा तंबाखूपासून लांब राहा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खोटं बोलणं किंवा कोणाची फसवणूक करणं टाळा, कारण या दिवशी केलेल्या चुकीच्या कामाचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. शेवटी एवढंच म्हणेन, मौनी अमावस्या हा दिवस फक्त धार्मिक विधींचा नाही, तर तो आहे स्वतःला तपासण्याचा. आपण वर्षभर खूप बोलतो, खूप तक्रारी करतो, पण या दिवशी थोडा वेळ शांत बसून विचार करा की आपण आयुष्य योग्य दिशेने जगत आहोत का. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा संदेश नक्की शेअर करा. तुम्हाला मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि भक्तिभावाने हर हर महादेव लिहायला विसरू नका.